निघून जा, हे शरीर सोडून जा, नहीं तो मैं आग लगा दूंगा। कोणती तरी दुसरी शक्ती या पूजेत अडथळा आणते आहे। श्रीकांत, श्रीकांत, मला भेटायचंय तुम्हाला, प्लीज दार उघडा। पण तिलाही आपली पूजा झालेली आवडत नाहीये, तिची अडचण आपल्या पूजेत नकोय। जाओ, भगाओ उसे। सारखं काय ते जमुला, तू जीव घेऊन गप्प बसणार आहेस का तू? थांब, तुझा खेळ संपणारच आहे आता। मला काय म्हणायचे ते ऐकून तर घ्या। तर मारून हाकलून दे ना इथून। तरी मी येणार, पुन्हा पुन्हा येणार, मला त्यांच्याशी बोलायचंय। मी नाही असं होऊ देणार। जोपर्यंत मला कळत नाही त्यांना काय झालंय तोपर्यंत मी इथून जाणार नाहीये, मग माझा जीव गेला तरी चालेल। ए बाई, इच्छा सोड ग आमचा, जा ना। हॅलो हॅलो माधवी, अगं मी साळगावकर काका बोलतोय। हा बोला काका। अगं काय अजून या पोरीचा पत्ता नाही, मला काही कळत नाहीये ग। काका हो, मी म्हटलं ना ती तिकडेच गेली घरी, आणि ती पोहोचली तेव्हा तिचा फोन आला होता मला। हा, आता मीही ट्राय करते फोन, पण बंद येतो। अगं पण कळायला नको का तिला की रात्री तरी घरी परत यावं? पण त्या लोकांनी तिला तिकडेच ठेवून घेतलं असेल तर? नाही म्हणजे अहो काका, त्यांचे गैरसमज दूर झाले असतील आणि त्यांनी तिकडे अंशूला ठेवून घेतलं असेल। कौन है तू? बोल, आखिरी बार मैं पूछ रहा हूं, कौन है तू? पद्मजा। ही पूजा पूर्ण झाली नाही, ती मध्येच आली आणि तिने ही पूजा बिघडवली आहे। तिला आता मी बघतेच, असं काही करते ना या घराची पायरी सुद्धा चढणार नाही ती। पद्मजा बनून तुमच्या मुलाच्या आयुष्यात आली आणि लग्न करायला भाग पाडलं। सगळं माझ्यामुळे झालं, मीच कारणीभूत आहे या सगळ्याला। सॉरी श्रीकांत, मी इकडे। श्रीकांत, भानावर या, एकदा माझ्याकडे बघा तरी। श्रीच्या बाबतीत असं काहीतरी घडणाऱ्याची चाहूल लागली होती ना, तेव्हा मला धक्काच बसला होता। आऊ, फक्त एकदा दादूची पत्रिका बघ आणि सांग ना की ती अंजली त्याच्या आयुष्यातनं कधी जाणार। हे बघ, एकमेकांपासून दूर राहून ते सुखी होणार आहे ते स्पष्ट दिसते, मग पत्रिका कशाला पाहिजे? तू काय करतेस ते? आई, जे काही झालं त्यात सगळी चूक माझी आहे, मान्य करते मी, मला माफ करा। आता तरी मला घरात येऊ द्या। कशी मुलगी आहेस ग? इतक्यांदा हाकलून लावलं तरी परत परत येतेस, लाज नाही वाटत तुला? त्यांना गरज आहे हो माझी। अजिबात नाही, तुझ्या कुठल्याही शब्दांना मी भुलणार नाही। आई, हवं तर मी या घरात नोकर बनून नाही, पण मला त्यांना भेटू द्या। वा ग वा, अगं तू आणि तुझ्या आईने म्हणून करणी केली म्हणून माझ्या पोराची अशी अवस्था झाली आहे, आणि सोडून देऊ मी? तुझी तर सावली सुद्धा पडू देणार नाही माझ्या मुलावर, कळलं?